तुम्ही आत्ता ह्या गोष्टींचा सगळा विचार करा आणि प्रॉपर इन्व्हेस्टर बना. तुम्ही इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करा. तुम्ही चांगले चांगले स्टॉक्स घ्या जे मोनोपोली सेक्टरमध्ये वर्क करतात. एक गव्हर्नमेंटचे स्टॉक्स घ्या. तुम्ही गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करा. दॅट सेफ अँड सेक्युअर. तुम्हाला लवकर लवकर पैसे कमवायची जी ही FNOमध्ये सवय लावलेली आहे ती वर्कआउट नाही करत. लाईफमध्ये ही वर्क नाही करत. तुम्हाला 100% एफर्ट्स द्यावे लागतील काही गोष्टींमध्ये. आणि सो फायनान्स मिनिस्टरनी तुम्हाला हे GST, एक्सटर्नल चार्जेस, SGST जे काही चार्जेस लावलेत ते तुम्हाला FNOपासून दूर राहण्यासाठी केलेले आहेत. म्हणजे जसं की समजा तुम्हाला एखादा FNOचा ट्रेड घ्यायचा आहे तर त्यामागे तुम्हाला ऑलमोस्ट ₹60 द्यावेच लागतात. म्हणजे घेतानी परत देतानी प्लस ब्रोकरेज हे सगळं मिळून तुम्हाला ऑलमोस्ट ₹60 पर ट्रेड मागे जातात. आणि ज्यावेळेस तुम्ही ओव्हर ट्रेडिंग करता त्यावेळेस तुम्हाला लक्षात येतं की हे अरे बापरे, आपण म्हणजे लॉसपेक्षा आपण चार्जेसमध्ये लॉस केलेला आहे. सो एवढे चार्जेस आहेत. तर ते सगळं गव्हर्नमेंटच्या म्हणजे रिटेलर असतात जे आपल्या म्हणजे अंडर प्रेशर किंवा ॲडिक्टिव्ह ट्रेडिंग करण्याचा ज्यांना नाद लागलेला असतो. म्हणजे ट्रेड घेतल्याशिवाय त्यांना समाधान होत नाही. प्रत्येक वर जात असेल ट्रेड घ्यायचा, खाली येत असेल ट्रेड घ्यायचा. ह्या सवयीमुळे गव्हर्नमेंटला ह्या कंट्रोल करता येत नव्हतं. किंवा ते कसं सांगणार ना की तुम्ही असं करू नका. सो त्यांनी हे फोर्सफुली चार्जेस लावलेले आहेत. आणि त्यामुळे त्याच्यातून एकच मेसेज आपण घेतला पाहिजे की खरंच आपण ट्रेडिंग कंट्रोल केली पाहिजे. ट्रेडिंग FNOमधली ट्रेडिंग जर तुम्ही कमी केलात आणि तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास करून केलात तर तुम्हाला चार्जेससुद्धा कमी लागतील आणि तुमचा प्रॉफिट दिसेल. आणि हे जर तुम्ही मजाकमध्ये घेतलं तर अजून एक पॉईंट पण आहे की जर गव्हर्नमेंट असा विचार करत असेल की हे रिटेलर आहेत, येडे लोक आहेत, ह्यांना चार्जेस पैसे द्यायचेच आहेत, म्हणजे लोकांना किंवा ब्रोकरेजला द्यायचे आहेत किंवा फॉरेन इन्व्हेस्टर्सला द्यायचे आहेत, लॉस करून घ्यायचा आहे, तर तुम्ही लॉसच करून घेताय तर आम्हाला पण द्या, असं पण असेल गव्हर्नमेंटचं म्हणणं. मग ते चार्जेसमधून घेणार ना. ते थोडी ना तुम्हाला असं म्हणणार तुम्ही ट्रेडिंग नका करू, ऐका माझं. गव्हर्नमेंटमधून असा कुठला रूल किंवा हे होणार नाही पास, किंवा त्यांना पण त्याच्यातून पैसे मिळत आहेत ना. सो ते तुमच्या लॉसेसमधून तुम्ही असाही लॉस करताय तसाही लॉस करताय, त्यापेक्षा गव्हर्नमेंट विचार करत असेल की आम्हाला थोडे पैसे द्या आणि मग तुम्हाला तुमचा लॉस चालू राहू द्या कंटिन्यू. तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की का एखाद्या गोष्टीमध्ये ज्यावेळेस गव्हर्नमेंट कम्प्लिटली इन्व्हॉल्ड होतं, एक्सटर्नल चार्जेस लागतात. ते का लागतात त्यावेळेस गव्हर्नमेंटला कळत असतं की त्यामध्ये काहीतरी लूपहोल आहेत, त्यामध्ये काहीतरी चुकीचं घडतं आहे. सो रिटेलर्सला फसवलं जातं आहे. रिटेलर्सला ब्रोकरेज कंपनी फसवती आहे, रिटेलर्सला FIS फसवत आहेत. सगळे लोक तुम्हाला फसवायला बसलेले आहेत. त्यामुळे तुम्ही FNO ट्रेडिंगमध्ये असं समजू नका तुम्ही खरंच म्हणजे सपोर्ट, रेजिस्टन्स हे सगळे काय इंडिकेटर्स आहेत आणि हे सगळे वापरून तुम्ही पैसे कमवाल. सोशल मीडियावरती जे तुम्हाला दिसतात ना, अरे आज एवढे कमवले, उद्या एवढे